कोल्हापुरातील बऱ्याच भाविकांचे नवस पूर्ण झाल्यामुळे खोलखंडोबा मंदिर हे जागृत देवस्थान आहे असे मानले जाते। स्वतः राजाराम महाराजांनी खंडोबा देवाची सत्व परीक्षा पाहण्यासाठी नवस केला आणि खंडोबा नवसाला पावला, म्हणून राजाराम महाराजांनी खंडोबाला सोन्याचा घोडा अर्पण केला। तेव्हापासून ते आत्तापर्यंत नवरात्रीत तिसऱ्या माळेला भवानी मंडपातून पालखी खंडोबाला भेटायला येते। नमस्कार, आता आपण या कोल्हापूरमधील शनिवार पेठेत असलेले खोलखंडोबा मंदिराची संपूर्ण माहिती घेऊ। हे खोलखंडोबा मंदिर 14व्या शतकात बांधले गेले असावे। मानाजीराव जगताप हे दर अमावास्येला जेजुरीला पायी चालत जात होते, पण पुढे त्यांना वय झाल्यामुळे जेजुरीला जाणे शक्य होत नव्हते। त्यावेळी मानाजीराव जगताप यांना देवानी दृष्टांत दिला की मी तुझ्या सदैव जवळच आहे आणि एका ठिकाणी खणण्यास सांगितले। त्याप्रमाणे त्याच जागी खणण्यास सुरुवात केली आणि एके दिवशी सकाळी पहाटे सूर्योदयाच्या वेळी खंडोबाने शिवलिंगाचे दर्शन दिले आणि दिलेला दृष्टांत खरा ठरला। 20 फूट खाली जिथे शिवलिंग सापडले त्याच ठिकाणी शिवलिंग स्थापन करण्यात आले आणि त्यामुळे मंदिराला खोलखंडोबा असे नाव पडले। शिवलिंगापाशी जाण्यासाठी 18 पायऱ्या खाली जावे लागते। मंदिर हे पूर्वाभिमुख असल्यामुळे रोज सकाळी शिवलिंगाला सूर्यकिरणाचा स्पर्श होत असतो। खोलखंडोबाच्या गाभाऱ्यामध्ये शेजारीच म्हाळसा देवीची मूर्ती आहे आणि मंदिराच्या समोर बानाई देवीचे छोटेसे मंदिर आहे। करवीर महात्म्य या ग्रंथात या मंदिराचा उल्लेख सापडतो। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बऱ्याच लोकांचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे। हे मंदिर स्वयंभू असल्यामुळे जेजुरी इतकेच महात्म्य या मंदिराला आहे। त्यामुळे कोल्हापूरमधील लोकांना आपल्या कुलदेवताचे दर्शन कोल्हापूरमध्येच घेता येते। मल्हासूर या राक्षसाचा वध करण्यासाठी शिवाने खंडोबाचा अवतार घेतला आणि राक्षसाचा वध केला, म्हणून शिवाला मल्हारी मार्तंड असे म्हणतात। कोल्हापूरमधील खोलखंडोबा मंदिर बाहेरून पाहिल्यावर दर्ग्याचा भास होतो। मुस्लिम शासकांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी मंदिरावर घुमट बांधला गेला असावा असे म्हटले जाते। मंदिरातील गाभाऱ्यापासून ते वर घुमटापर्यंतचे अंतर 40 फूट असून त्याला कोणताही खांब किंवा आधार नाही। या अद्भुत रचनेमुळे गाभाऱ्यामध्ये आवाज घुमतो, त्यामुळे विजापूरच्या गोल घुमटाची आठवण येते। ज्यावेळी पावसाळ्यामध्ये पंचगंगेला महापूर येतो तेव्हा या मंदिराच्या गाभाऱ्यातही पाण्याने भरून जातो आणि जणू गंगा शिवाच्या दर्शनासाठी आली आहे असा भास होतो। गाभाऱ्यामध्ये पाणी इतके येते की मंदिरातील खालील भागातील पायऱ्या पूर्णपणे बुडून जातात। त्यावेळी स्थानिक लोक हे जल तीर्थ म्हणून घरी घेऊन जातात। दरवर्षी ज्याप्रमाणे जेजुरीला चंपाषष्ठी उत्सव मोठ्या प्रमाणात केला जातो, त्याचप्रमाणे कोल्हापुरातही खोलखंडोबा मंदिरात केला जातो। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।